नाही, मुळात मुद्दा काय आहे की मुद्दा असा आहे की मराठी ही तुम्हाला इकडे येऊन स्थायिक व्हायचं असेल, इकडे येऊन व्यवसाय करायचा असेल तर इकडची भाषा तुम्हाला शिकावी लागेल, हा मुद्दा आहे की नाही. आणि शासनाचा सुद्धा त्याच्यावर 2013चा GR आहे, त्याची अंमलबजावणी आता होत आहे. होत असेल तर आम्ही त्याचं स्वागत केलं प्रथम. परंतु काही परप्रांतीय असे आहेत की ते थेट आव्हान देतात, आम्ही मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय जे काय करायचं असेल ते करा. मग ही जी मुजोरी आहे, ह्या मुजोरीविषयी फडणवीस साहेबांचं नेमकं म्हणणं काय आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जर ॲक्शनला रिॲक्शन गेले की तुम्ही तुमची भूमिका जशी मांडता तशी ह्या समोरच्यांच्या मुजोरीच्या बाबतीत देखील फडणवीस साहेबांनी आपली भूमिका मांडणं आवश्यक आहे. आज जर आपण बघितलं तर 1 मे महाराष्ट्र दिनापासून मराठी सक्ती संदर्भात निर्णय होणार होता आणि ती लागू होणार होती. मात्र 15 ऑगस्ट पर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे आणि ते 1 तारखेपासून मोहीम राबवत आहेत. तशा पद्धतीचे बॅनर सुद्धा आता मुंबईत हां, म्हणजे वाहतूक सेनेने ती मोहीम घेतलेली आहे. खरं तर काय, सरकारला खरं बघता ह्याची आवश्यकता नव्हती. सरकारने एवढी मोठी मुदत देण्याची आवश्यकता नव्हती. मग सरकार ह्या स्वतःच्या भूमिकेपासून पळ काढतं आहे का किंवा कच खातं आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेने वाहतूक सेनेचे आमचे जे पदाधिकारी आहेत संजय नाईक, त्यांनी ही मोहीम हातात घेतलेली आहे. मला वाटतं की सरकारने घुमजाव करू नये आणि सरकारने ठाम राहावं यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली असावी. खरं तर आज आहे ना लाँग वीकेंड आहे. लाँग वीकेंड असला की लोक बाहेर फिरायला जातात. त्यामुळे ऑलरेडी अशा रस्त्यांवर खूप ट्रॅफिकची समस्या असतेच कारण आपण जेव्हा जातो लाँग वीकेंडला तेव्हा ही गर्दी असते लोकांची. तर अशा वेळेला सरकारने हा कार्यक्रम टाळायला हवा होता. म्हणजे हा प्रश्न भेडसावला असता, कारण ह्या कार्यक्रमामुळेच ट्रॅफिक अजून वाढलं अशी जी तक्रार आहे ती योग्यच आहे. तर सरकारने ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करायला पाहिजे की सरकारचं जे जो विभाग आहे जे हे सगळं करतो, प्लॅनिंग करतो, त्यांना ह्या साध्या साध्या गोष्टी लक्षात येऊ नये ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी टोल न घेता सरसकट सगळ्या वाहनांना सोडा असे आदेश सुद्धा दिले. हे बघा कसं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला वाटतं 8 दिवसापूर्वीसुद्धा तिकडे पाहणी करायला गेले होते आणि लागलीच तुम्ही एक 4-5 दिवसाने तुम्ही उद्घाटन करताय. कसं आहे, कोणी म्हणजे श्रेय कोणाला मिळायला पाहिजे, हा जो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामधला जो नेहमीचा वाद आहे की तुमचं श्रेय की माझं श्रेय, त्याचाच एक भाग आहे. आणि मला आता एखादी गोष्ट अंगाशी आल्यानंतर कुठे खिशातल्या पैशाने काय माफ करायचं आहे, सरकारचेच पैसे आहेत, त्यातून त्यांना ते टायमिंग एक वेळ मारून न्यायला किंवा बोंबऱ्याम झालेला विषय पुन्हा पलटवून लावण्यासाठी जर तेवढ्यापुरती तुम्ही टोलमाफी केली असेल तर मला वाटतं तो एक राजकारणाचा भाग झाला. जर टोलमाफी करायची असेल तर कायमची करा ना. लोकांना खरोखरच तुम्हाला टोलमाफी करायची कायमची करा, न्याय द्या ना. न्याय आता भरपूर वर्ष झाली, तो जो मुंबई पुणा हा जो एक्सप्रेसवे बांधून भरपूर वर्ष झाली की त्याची मुदत पण संपलेली आहे. मग टोल फ्री पूर्ण करा की कायमचं करा. मी तेच सांगतो आहे की नियोजन ज्या पद्धतीने केलं गेलं आहे तेव्हा त्यांनी ते लक्षात घ्यायला हवं होतं की हा लाँग विकेंड आहे आणि लाँग विकेंड असताना अशा सरकारी कार्यक्रम त्याच रोडवर करणं जिथे लोकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असतं हे कितपत योग्य आहे. मला वाटतं की हे होता कामा नव्हतं, हे करणं गरजेचं नव्हतं. त्यांनी नंतर मधल्या वाराला कधी घेतलं असतं तरी चाललं असतं की काय, असं काही अर्जन्सी नव्हती की 1 मेलाच व्हायला हवं होतं, गरज नव्हती. आणि 1 मेला मग 1 मेच्या अगोदर काल संध्याकाळी करायचं होतं पूर्वसंध्येला तरी चाललं असतं. पण हे नियोजनाचा अभाव आहे.